एक अतिशय थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। देशातील विविध भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील कोसळण्याच्या बातम्या आपण पाहतोय। अशातच आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। ढगफुटीचाच हा व्हिडिओ आहे। नक्की घटना काय घडली आहे, कुठे घडली आहे, सविस्तर बातमी पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटीची घटना घडली आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ढगफुटीमुळे धारली या उंचीवरील गावांमध्ये अचानक पूर आला। आतापर्यंत या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालेला असून मृतांचा आकडा वाढू शकतो असं म्हटलेलं आहे। 60 जण बेपत्ता आहेत। याच दरम्यान दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये ढिगाऱ्यातूनही 2 जणांचा जीव वाचलाय। व्हिडिओमध्ये ढिगाऱ्यातून 2 जण कसे वाचलेले आहेत हे पाहायला मिळतंय। काही लोक त्यांना लवकर पळून जा आणि जीव वाचव असं म्हणत आहेत। पळ भावा पळ असं म्हणत आहेत। रिपोर्टनुसार ढगफुटी झाल्यानं अचानक पूर आला, ज्यामुळे गावातील घरांसह सर्व काही वाहून गेलं आणि प्रचंड विनाश झाला। लोकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही, त्यामुळे जे वाचले ते खरोखर भाग्यवान आहेत। या दुर्घटनेत 60हून अधिक लोक बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय। बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी आणि दुर्गम भागात मदत पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। हवामान खात्याने आणखी काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। दुर्घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड पोलीस, NDRF, SDRF आणि भारतीय लष्कराचं पथक घटनास्थळी पोहोचलंय। बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आलंय, परंतु मुसळधार पाऊस आणि रस्ते बंद असल्यानं मदत कार्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत। उत्तर काशीमध्ये ढगफुटीनं मोठ्या प्रमाणात विनाश केला। या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 60 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे। अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत। एका स्थानिक रहिवाशानं दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी 1:30 वाजता पूर आला, ज्यामुळे धरालीमध्ये मोठं नुकसान झालंय। 60 ते 70 लोक बेपत्ता आहेत, त्यांच्याशी संपर्क झालेला नाहीये अशी माहिती त्यानं दिलेली आहे। दरम्यान या दुर्घटनेचे धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत।